नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे सोमवार आणि काल तुम्ही बघितलं होतं की आम्हाला काही शिंगीला फ्रेंडशिप बँड भेटलेले नव्हते. तर आता सकाळी 7:30 वाजलेले आणि रुची म्हणते आहे, चला पप्पा दुकानात जाऊ आणि बघू होता. कारण तिथं जो मेन ओनर होता ना तो नव्हता. एक होते आजोबा, पण त्यांना काही इतकं कळत नव्हतं. नाहीच भेटणार शक्यतो, पण ती म्हणती म्हणून जायचं आहे फक्त. रुची आणि मी निघालो दुकानात जाण्यासाठी. रुचीचा टिफिन झालेला नव्हता, त्याच्यामुळं रुचीचा टिफिन जो आहे ना माझा भाऊ घेऊन येणार होता. जिथे बस येते तिथे ध्रुव आणि तीर्थ पण त्याच्यासोबत येणार होते. आता फक्त रुची आणि मीच निघालो होतो. आता इथे आहे ना राम आणि टिल्लू शाळेत चाललेले, त्यांची पण सकाळची शाळा असती. आणि दुकानात गेलो होतो आम्ही. दुकानात काय मला फ्रेंडशिप बँड भेटला नाही. रुचीला आणि त्यांना सोडलं. मी घरी आलो, काम करत बसलेलो होतो आणि दुपारी साधारणतः परत पाऊस चालू झालेला होता. आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये आजारी पडलेले आहे भरपूर मेंबर सध्या. त्याच्यामुळं श्रीला पण आहे ना थोडा खोकला येतो आहे. आणि आम्ही दोघं म्हणजे माझा भाऊ आणि मी आता गंगापूरला चाललेलो आहे. आणि श्रीला देखील घेऊन चाललेलो आहे दवाखान्यामध्ये आणि दाखवून आणायचं आहे त्याला. कारण जर वाढलं ना दुखणं मग त्याच्यापेक्षा आधीच गेलेलं बेटर असतं. आणि लहान पोरांचं जर दुखत असेल ना तर कामात वगैरे कशातच जीव लागत नाही. दवाखान्यातून आलो मी घरी आणि घरी सुरेश आणि त्यांचा हा गेम चालू होता खेळायचा. हा काहीतरी वेगळा गेम आहे जे सुरेश आणि ते खेळत राहता. मध्य प्रदेशचा आहे एकंदरीत. तर हे ध्रुवन ते शिकलेले खेळायचे. इथं आता हे गिलक्याचे वेल दिसत आहे. पेरूच्या झाडाखाली लावलेले दोन. मी नाही लावलेले, घरच्यांनी कुणीतरी लावलेले. इथं पण दिसत आहे गिलकं किंवा दोडकं, दोन्हीतून एक आहे. हे बघा, हे भोपळे उतरलेले दोन. मला नव्हतं वाटलं उतरतील, पण उतरले. आणि ह्या साईडचे पण दोन भोपळे उतरलेले हे. आणि ह्या साईडनी हे गिलके लावले होते. आणि काल याच्यावर कोणतरी पाय दिला होता. इथं पाय दिलेलं आहे, वाकलेलं आहे बघा. तर मला वाटलं होतं हे जाईल, पण आलं, बरं झालं. काल ते व्यापारी आले होते ना, त्यांनी कदाचित त्यांच्याकडून चुकून पाय पडला असेल. फुलं आलेले. कुछ कुछ जगह पे मूग भी दिख रहा है. शेंग पण आलेली आहे. आज परत आलेलो आहे भेंड्या तोडायला मी इथं. आणि भरपूर भेंड्या आहे बरं का आज पण. कारण काय होतं ना, दुर्गादासन ते भेंड्या तोडत त्याच्यामुळं नाही, कारण की इतक्या भेंड्यात त्यांचं काहीच होणार नाही. सो इतक्या 6 भेंड्या निघालेल्या आहे. आणि ह्या मला कामं येऊन जाईल रात्री खायला. आमची तर आज बाफळ्याचा प्रोग्राम आहे. आणि मग मी पण सांगितलेलं आहे की एक फक्त भाजून बाफळी बनवायला, एकंदरीत रोडगा बनवायला. पण ते आप्पे पॅनमध्ये करता म्हणून ते भाजून म्हणलो मी. तसं आहे. आता या भेंड्या पण करायला सांगतो मी तव्यावर, फक्त मिठातल्या, काहीच टाकायचं नाही, तेल पण नाही टाकायचं याला. तर मी आता घरावर आलेलो आहे. जेवण झालेलं आहे. बाफळ्या खाल्ल्या मी आणि बाफळ्यासोबत वरण केलेलं होतं. कशामध्येच तेल वगैरे टाकलेलं नव्हतं. तेल नव्हतं, तूप नव्हतं. वरणामध्ये काय होतं, वरण होतं, मिरची टाकली होती एक ठेसून, मीठ होतं बस इतकंच. आणि कोथिंबीर टाकलेली होती, थोडी हळद पण होती. आणि बाफळ्या होत्या, गव्हाचं पीठ होतं, ते आप्पे पॅनमध्ये भाजून घेतल्या होत्या, त्याच्या बाफळ्या केल्या होत्या. भेंड्या आणल्या होत्या मी, पण भेंड्या आता उद्या खाणार आहे, कारण भरपूर जास्त आलं होतं. आणि सकाळी केलेला भात होता, त्याच्यावर थोडी लाल मिरची टाकली, बुकटी, आणि गरम करून घेतला. त्याच्यात पण तेल नव्हतं. तर असं चालू आहे, रुक्षण चालू आहे माझं. आज 4था दिवस होता. रुक्षणाने होतं काय ना, त्वचा कोरडी पडते, त्याच्यामुळे तहान भरपूर लागते. आणि दुसरी गोष्ट अशी की रुक्षण केल्यानंतर रात्री झोप एकदम भारी येते. आता हे रुक्षण का करायचं आहे, तेल किंवा तूप का बंद करायचं आहे, कारण आता मी आज डॉक्टरसोबत बोललो होतो, आज 4था दिवस होता माझा. तर ते म्हणे उद्या पण कंटिन्यू कर, म्हणजे 5व्या दिवशी पण रुक्षण करायचं आहे. आणि बुधवारपासून मला तूप प्यायचं आहे. घृतपान म्हणतात, घृत म्हणजे तूप, तर तूप प्यायचं आहे. आता ते कसं प्यायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आणि तूप पिल्यानंतर त्याच्यानंतर 6-7 दिवसानंतर वमन राहील माझं. तर असं असणार आहे. एकदम भारी प्रोसेस चालू आहे. आणि 3रा-4था वेळ आहे माझं, त्याच्यामुळे मला पण काही वाटत नाही आहे. आणि रुचीला आहे ना, म्हणजे श्रीला दवाखान्यात घेऊन आलो, त्याच्यानंतर रुचीला येता आहे ना फ्रेंडशिप बँड घेऊन आलो होतो मी.
ध्रुव आणि रुचीला दोघांना अर्धे अर्धे करून टाकले. 10 रुपयाला भेटला तो झालेला आहे, पण आता तिचा हट्ट होता घ्यायचा पप्पा, मग आणून दिलेला आहे मी तिला. आणि ध्रुवचं पण तेच चालू होतं, आणायचं आहे. मग त्यांना दोघाला एक आणून दिला, हाफ हाफ केला, ते कट करून काही करतील आता, म्हणजे कट करतील आणि मग कदाचित उद्या बांधतील ते शाळामध्ये. तर रात्रीचे ना साधारणतः 8 वाजलेले आहे आणि मला काम करायचं आहे, त्याच्यामुळे मी आता व्लॉग एडिट करून घेतो, कारण रात्री कॉल चालू होईल 9 वाजेपर्यंत. त्याच्यामुळं तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.